हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे मेक्सिको व्लॉग आणि जसं तुम्हाला माहिती आहे आजच सकाळी आम्ही लँड झालो मेक्सिकोमध्ये. तर ट्रॅव्हलिंग व्लॉग मी याआधी शेअर केलेला आहे आणि तिथूनच पुढे हा व्लॉग मी कंटिन्यू करते. तर आम्ही काय काय केलं, कोणत्या बीच फ्रंट हॉटेलमध्ये राहिलो, नंतर आम्ही या डेस्टिनेशनपासून नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालो. तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी या तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत. मी म्हटलं आधी हॉटेलचं रूम टूर करून घेऊ, कारण की मग सगळे पसारे येतील. तर एंट्री केल्या केल्या इथे आहे हे टॉयलेट, हे सगळे टॉवेल्स, हे शॅम्पू वगैरे, हे हँडवॉश वगैरे, हे सिंक, हे टॉयलेट आणि हे आहे बाथ एरिया. हा आहे बेड, आहे टीव्ही, फ्रिज आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथला व्ह्यू. हॅलो फ्रॉम मेक्सिको. तर आता मी आलेली आहे आमच्या हॉटेलच्या रूममध्ये. तुम्हाला या आधी मी हॉटेलची रूम टूर दिलीच असेल. बेसिकची रूम आहे, पण याचा जो व्ह्यू आहे ना तो खूप जास्त भारी आहे, कारण की आमची जी रूम आहे ती सेकंड फ्लोअरवर आहे, म्हणजे US मधल्या असं म्हटलं तर इंडियाप्रमाणे फर्स्ट फ्लोअरवर आहे. पण आमच्या गॅलरीमधनं डायरेक्ट ओशन व्ह्यू दिसतोय, तर त्यामुळेच आम्ही ही रूम घेतली आहे. आणि अजून म्हणजे असं आहे की आम्ही इथे एकच दिवस थांबणार आहे. यानंतर आम्हाला बऱ्याचशा आयटनरीज कव्हर करायच्या आहेत, तर त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्लेसेसवर हॉटेल बुक केलेली आहेत. तर येस, आज रात्रीच आम्ही फक्त इथे थांबणार आहे. आणि आता मस्त ऊन पडलेलं आहे आणि आता सनसेट होणार आहे अर्ध्या तासांनी वगैरे. तर त्यासाठीच मी आता रेडी झालेली आहे. बेसिक असं घातलेलं आहे, टी शर्ट आणि शॉर्ट्स घातली आहे, बीचवर जसं जातो तसं. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की आमच्याबरोबर जी फॅमिली आली त्यांनी मस्त चहाचे पॅकेट्स आणली आहेत. तर मस्त असा रेडीमेड चहा, फक्त पाणी टाकायचं, मायक्रोवेव्ह करायचं आणि चहा होतो. तर ते बनवलंय. तर मी आता जाते आणि आम्ही चहा एन्जॉय करतो. आणि माझा नवरा आणि माझा मुलगा हे ऑलरेडी पाण्यामध्ये खेळायला गेलेले, सो ते ऑलरेडी एन्जॉय करतात. मी थोडीशी रेडी झाली आणि आता मी पण चालली आहे खाली खेळायला पाण्यामध्ये. आणि इथला पाण्याचा जो कलर आहे तो टर्कवाईज ब्ल्यू कलर आहे. वाव यार, इतकं भारी वाटतंय. फ्लोरिडामध्ये पण अशी ट्रान्सपरंट पाणी किंवा थोडेसे निळे निळे पाणी मला दिसलेत, बट इथलं पाणी ना जे खूप काहीतरी असं काहीतरी वेगळंच आहे, खूप मस्त दिसतंय. आणि उन्हामुळे ते खूप जास्त छान दिसतंय. आता मी मस्त चहा पिते खाली 5-10 मिनिटात आणि मग मस्त बीचवर जाते आणि मग तुम्हाला बीच दाखवते कसा दिसतोय एकदम जवळून. तर लेट्स गो. तर आता मी खाली आली आणि हे माझ्या समोरच जे आहे ते रेस्टॉरंट आहे. तर तुम्ही तिथे खाऊ शकता, नंतर ड्रिंक पिऊ शकता. आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकता इथलं वॉटर किती क्रिस्टल क्लिअर आहे. आत्ता तरी सनलाईट डायरेक्ट पाण्यावर पडत नाही, त्यामुळे ते इतकं ब्ल्यूने दिसत आहे, बट सकाळी तुम्हाला दिसेल ते खूप जास्त ब्ल्यू दिसत होतं. आणि तुम्ही लिटरली खालचं तळं बघू शकता. तर पाण्यात मस्त एन्जॉय करून मी वर आली होती क्लोथ्स चेंज करण्यासाठी आणि तेवढ्यात सनसेट होत होता. तर तुम्हाला दाखवते कसं दिसतंय. तर हा आहे रात्रीचा व्ह्यू आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता जे बीचवर लोक बसलेले होते ते आता सगळे इथून गेलेले आहेत. कदाचित ते डिनर करायला गेलेले असतील. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता मस्त लाईट्स लागलेले आहेत. आणि असा मी ड्रेस घातलेला आहे, छान शिमरी असा, म्हणजे रात्रीच्या लाईट्स मध्ये असा छान चमकेल आणि उठून दिसेल. आता मस्त खाली रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही जेवणार आहे. आणि छान वाटतंय कारण की पाण्याचा आवाज येतोय आणि आता म्युझिक बंद झालंय, कारण की मगापासून कंटिन्यू म्युझिक चालू होतं. शांत वाटत होतं, पण आता शांत पण छान वाटतंय. तर मस्त व्हेजी बर्गर खाणार आहे, व्हेजी पास्ता ऑर्डर केलाय. जास्त काही व्हेजमध्ये ऑप्शन्स नाही आहेत, पण येस जे पण काही अवेलेबल आहे ते आता खाणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे. तर मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. गुड मॉर्निंग गाईज. तर हा आहे नेक्स्ट डे आणि टॅम्पा आणि मेक्सिकोच्या टाईममध्ये तर काहीच डिफरन्स नव्हता, त्यामुळे आम्ही आमच्या नेहमीच्या वेळेत उठलो. आणि खास करून मला आज सनराईज बघायचा होता, कारण की आज आम्हाला इथनं चेकआउट करायचं होतं. तर मी सनराईज बघायला उठली आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर ब्युटिफुल असा सनराईज दिसतोय. सकाळी लवकर उठून असा सनराईज मी खूप दिवसांनी बीचवर पाहिलेला होता, त्यामुळे मला हा अजिबात मिस करायचा नव्हता. मस्त थंडी पडलेली आहे, मॉर्निंग झाला. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे डे 2 आणि
आज आम्ही तिथेच आहे त्याच बीचवर. तर या बीचचं नाव मी तुम्हाला खाली मेन्शन करेन, मला आठवत नव्हतं काय आहे, पण कॅनकुनलाच आहे. आणि मस्त मी रेडी झाली आहे, पिंक कलरचे कपडे घातले आणि आता आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. काय भारी वाटतंय सकाळी सकाळी है ना. तर आता आम्ही मस्त ऑर्डर दिली आहे ब्रेकफास्टची आणि हॉटेलच्या खालीच हे रेस्टॉरंट आहे, तर एकदम इझिली ॲक्सेसिबल आहे. पण हॉटेलच्या प्राइसमध्ये आमचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नव्हता. कॉफी आलेली आहे आणि योगर्ट विथ फ्रूट्स. ईशानला हा पॅनकेक मिळालाय आणि माझे टॅकोज अँड ब्रेड आणि आता ज्यूस पण आलाय. वाव, काय ब्रेकफास्ट आहे यार, मस्त. यमी. फ्रूट्स पण मस्त आहे, टॅकोज पण छान आहेत, ज्यूस पण छान आहे. कॉफी द बेस्ट आहे, फक्त चहाची कमी आहे. तर मस्त पोटभर असा ब्रेकफास्ट करून आम्ही आलो होतो पाण्यात खेळण्यासाठी. तर पाण्यात खेळण्याआधी मी म्हटलं मी थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज काढून घेते, तर मी इथे पोज देत बसली होती आणि यानंतर आम्ही गेलो होतो पाण्यात खेळायला. तुम्ही बघू शकता आता फुल सनी वातावरण आहे, त्यामुळे गरमी वाढत चालली होती. आणि बाय द वे एवढं क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर मी की वेस्ट नंतर मेक्सिकोमध्येच बघितलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बीचमध्ये खेळून थकून आल्यानंतर मसाज घ्यायची इच्छा असेल तर इथे मसाजची पण सोय केलेली होती. तर 1 ते 2 तासच आमच्याकडे आता या बीचवरचे उरलेले होते, त्यामुळे मी मस्त चिल मारत बसली होती बीचवर. आणि यानंतर मी गेलेली पाण्यामध्ये खेळायला. यानंतर आम्ही रूमवर आलो, अंघोळ वगैरे केलं, ड्रेस चेंज केला आणि निघालेलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. आणि एकदा लास्ट टाइम तुम्ही हा व्ह्यू बघून घ्या. तर यानंतर आम्ही आमची रूम चेकआउट केली आणि निघालो होतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. त्याचं नाव आहे व्हॅलाडोलिड. तर इथे त्याला वायाडोलिड असं म्हणतात. तर मस्त कंट्री साईड मेक्सिकोचा आनंद घेत घेत आम्ही निघालो होतो, मजा करत होतो, कारण की 2 फॅमिली आलेलो होतो. तर जेवढं मेक्सिको मी बघितलं तर मला इंडिया आणि US असं मिक्स वाटलं. तर मोस्टली मला हे इंडियासारखं दिसतंय, कारण की आपल्या इथे कसे रस्त्यावर फ्रूट्स वगैरे विकायला असतात, एका साईडला दुकानं असतात, तर तसं सेम फिलिंग मला इथे येत होती. गेलो आहे व्हॅलाडोलिड. थोडे छोटे स्ट्रीट्स आहे यार इथल्या, इंडियाच वाटतं एकदम. आता चाललोय रेस्टॉरंटला जेवण करायला. वाजलेले आहे 3. तर डेस्टिनेशनवर पोचता पोचता आम्हाला इतकी भूक लागलेली, आम्ही त्यात एक क्यूटचं रेस्टॉरंट शोधलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाईब्स आहेत याच्या. पूर्ण दगडी आणि प्रॉपर मेक्सिकन असं हे रेस्टॉरंट आहे. फुल साईडला झाडं, नंतर असं पूर्वीच्या काळात ट्रान्सपोर्ट झाल्यासारखं वाटत होतं. आम्हाला तर असं वाटत होतं की कदाचित हे जुनं घर असेल आणि त्याला त्यांनी रिनोव्हेट केलेलं आहे. तर आम्ही मेक्सिको डिसेंबर 2024 मध्ये आलेलो आणि तेव्हा होता क्रिसमस. सो क्रिसमस डेकोरेशन पण इथे होतं, त्यामुळे हे अजूनच छान दिसत होतं. आणि जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलेलं की आम्हाला ऑथेंटिक मेक्सिकन फूड ट्राय करायचं होतं, तर त्यासाठीच आम्ही इथे आलेलो. ऑथेंटिक मेक्सिकन फूडमध्ये ॲक्च्युली पोर्क येतं, बट आम्ही तर ते खात नाही. सो मी बीन्स आणि व्हेजीज असंच खाल्लं. यानंतर फायनली आम्ही पोचलेलो आहे हॉटेल कॅसा रिको व्हॅलाडोलिडमध्ये. व्हॅलाडोलिड हे मेक्सिकोतलं एक मॅजिकल टाउन असं म्हणतात, कारण हे कलरफुल बिल्डिंग, हिस्ट्री, कॉलोनियल आर्किटेक्चरने परिपूर्ण आहे. तर चला बघूया आमच्या हॉटेलची रूम कशी आहे ते. ही आहे आजची रूम. कालची रूम मला जास्त बेटर वाटत होती, आजची रूम ठीक आहे तशी. पण ही रूम आहे व्हॅलाडोलिड डाऊनटाऊनमध्ये आणि असं इंडियाचा फील येतो थोडासा. आणि हा आहे मिरर, ही आहे मी, हे आहे बेसिक्सचं वॉशरूम. तर थोडा आराम करून आम्ही बाहेर पडलो होतो संध्याकाळी इथलं डाऊनटाऊन एक्सप्लोअर करायला. तर इथलं जे डाऊनटाऊन आहे ते हिस्टॉरिकल चार्म, कल्चरल एक्सपिरियन्सेस आणि नॅचरल वंडर्सने परिपूर्ण आहे. क्रिसमसचे दिवस असल्यामुळे इथे बरेचसे शॉप्स लागलेले होते, रेस्टॉरंट्स ओपन होते आणि इथलं जे डाऊनटाऊन आहे ते इथल्या लाईव्हली इव्हनिंगसाठी फेमस आहे. तसंच इथलं म्युझिक, स्ट्रीट फूड हे पण खूप छान आहे. डाऊनटाऊन बघायला आलो, इथलं खूप भारी वाईब्स येतात, क्रिसमस डेकोरेशन वगैरे सगळं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इतके छान छान जुन्या बिल्डिंग आहे आणि प्रत्येक शॉप त्यांनी युनिकली डेकोरेट केलेला आहे.
तर तुम्हाला इथे शॉपिंग जरी नसेल करायची ना तरी तुम्ही विंडो शॉपिंग करू शकता. आणि तुम्ही माझ्यासमोर बघताय हे स्ट्रीट मार्केट. इथे तुम्हाला मेक्सिकन पर्क्स या व्हाईट कलरच्या मिळतात, नंतर माळा, नंतर सुविनियर्स आणि बऱ्याचशा खाण्याच्या गोष्टी मिळतात. तर आम्ही इथलं ते चिप्स पॅकेट जे मिळतं ना त्याच्यामध्ये साल्सा आणि बऱ्याचशा छान छान असं सॉसेस मिक्स करून ते एक ट्राय केलं. आम्हाला खूप आवडलं. मी व्हिडिओ काढू नाही शकली कारण मी खाण्यात खूप बिझी होती. आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकता इतकं कलरफुल छान दिसतंय सगळं. तर आज ओव्हरऑल आम्ही ट्रॅव्हलिंग केलं आणि वायाडॉली डाऊनटाऊन एक्सप्लोर केलं. तर असा होता आजचा व्लॉग. अजूनही छान छान व्लॉग येतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.